ज्या दिवशी या देशातली जनता रस्त्यावर उतरून EVM जाळेल, बरं का, जगात कुठेच EVM नाही आहे. हा EVMचा आत्मविश्वास, हा मशीनचा आत्मविश्वास आहे. भाजपा जिंकत नाही, मशीन जिंकते, हे आता याच्यावरती माझी खात्री पटलेली आहे. मी स्वतः EVMचा समर्थक कधी काळी होतो की नाही, आपण विज्ञानाकडे तंत्रज्ञानाकडे जायला हवं, हे मी सांगायचो. पण अलीकडच्या काळात विशेषतः मध्य प्रदेशचे निकाल ज्या पद्धतीनं लागले ते लागूच शकत नव्हते. मला माहिती आहे, तेव्हा मला वाटलं की गडबड आहे. मलाही वाटतंय गडबड आहे. EVM जर नसेल तर भारतीय जनता पक्ष ग्रामपंचायत पण जिंकणार नाही, हे माझं आता पक्क खातं. विरोधकांचं म्हणणं असं आहे की EVM जर आहे तर तेलंगणात पण निकाल लागला. EVM जर आहे तर महानगरपालिका निवडणूक घेण्याची भीती का वाटते? विरोधकांचं किंवा भाजपच्या लोकांचं म्हणणं असं असतं की जेव्हा विरोधक हरतात तेव्हा EVM आणि जेव्हा जिंकतात तेव्हा काय? मग EVM मध्ये घोटाळा आहे, हा किडा टाकणारे भाजपवालेच आहेत ना. जेव्हा काँग्रेस जिंकत होती तेव्हा सगळ्यात आधी EVM मध्ये कसा घोटाळा आहे आणि आपण EVMच्या विरुद्ध न्यायालयात जायला पाहिजे हे सांगण्यासाठी सगळ्यात आधी किरीट सोमय्या पुढे आले. त्याने शिवसेना भवनामध्ये बाळासाहेब ठाकरेंसमोर एक प्रेझेंटेशन केलं. त्यानंतर डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी कोर्टात गेले आणि देशभरामध्ये EVM घोटाळ्यासंदर्भात लोकांना जागरूक करण्याचं काम तेव्हा भारतीय जनता पक्ष करत होता. हा भारतीय जनता पण पक्ष. याच्यात एक तांत्रिक मुद्दा असा आहे सर की EVMवर शंका काँग्रेसही घेतं, आम आदमी पार्टीही घेते, आपणही आता घेत आहात. जर सगळ्या पक्षांना EVMवर शंका आहे तर हे जे सगळे म्हणजे गैर भाजपा असणारे सगळे पक्ष एकत्रितपणे संसदेमध्ये ही भूमिका का उचलत नसतील की अगर आप हमारे नोट गिन सकते हो तो आपको हमारे वोट भी गिनने पडेंगे आणि बॅलेट पेपरवर हे सगळं करून झालेलं आहे. निवडणूक आयोगाकडे सर्वपक्षीय बैठका झालेल्या आहेत. पवार साहेब आहेत का याच्यात? निवडणूक आयोग झाला, सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण जाऊन आलो. पण या सगळ्या घटनात्मक संस्था एक दोन व्यक्तींच्या गुलाम म्हणून काम करणार असतील तर तुम्हाला कसा न्याय मिळेल? आज या देशाची जी लोकशाही आहे ही लोकशाही लोकांची राहिली नसून त्या लोकशाहीला गुजरातचे एक दोन व्यापारी हे त्या लोकशाहीचे मालक झालेले आहेत. अशा वेळेला तुम्ही कसा काय न्यायाची अपेक्षा करता? अजिबात नाही होणार ते. त्याच्यामुळे लोकांचा उठाव आज बांगलादेशसारख्या देशामध्ये सुद्धा, शेवटचा देश होता बांगलादेश जिथे EVM होतं, अर्थात त्या EVM भारतातूनच जात होत्या, इथेच बनवून जात होत्या कॉन्ट्रॅक्ट. त्यांनीसुद्धा विरोधी पक्षानं आंदोलन सुरू केल्यावर निवडणुका बॅलेट पेपरवरती केला. तुम्हाला माहिती आहे का, मध्य प्रदेशमध्ये ज्या निवडणुकांचे निकाल लागले तेव्हा सुरुवातीला सर्व मतदारसंघातले पोस्टल बॅलेट मोजले जातात आणि पोस्टल बॅलेट म्हणजे पोस्टल मतदान हे कागदावरती असतं. जवळजवळ 199 मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर होता. मी मानतो तो ट्रेंड आहे. तो ट्रेंड जो बॅलेट पेपरवरती आला आणि ते मतदान हे देशभरातून होत असतं. शासकीय कर्मचारी असतील, सैनिक असतील, बाहेर गेलेले इतर काही लोक असतील, त्यांचं मतदान आहे आणि ते मोठ्या प्रमाणात असतं. मध्य प्रदेशमधल्या 199 ठिकाणी जवळजवळ काँग्रेस पक्ष त्या ट्रेंडनुसार आघाडीवर होता. पण जेव्हा इलेक्ट्रॉनिक म्हणजे EVMचं मतदान झालं तेव्हा तो ट्रेंड कसा बदलू शकतो? ट्रेंड हा ट्रेंड असतो. याच्यावरून मला पूर्ण खात्री पटते की दया कुछ तो गडबड है.